कायद्याच्या 155 कलमाखाली शुद्ध लेखनाचा अधिकार आहे. शुद्ध लेखनाची दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे, नावामध्ये दुरुस्त करण्याचा अधिकार आहे. परंतु महसूल विभागाच्या काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी 155 कलमाचा दुरुपयोग करून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आणि फौजदारी सारखे मोठे गुन्हे या कलमाचा वापर करून केलेले आहे. विधिमंडळामध्ये प्रचंड या ठिकाणी असंतोष होता. चौकशी समिती गठीत करण्यात आली. विभागीय आयुक्त नाशिक आणि एक मोठी चौकशी समिती या ठिकाणी होती. या समितीने जो अहवाल दिला आहे, या अहवालामध्ये जवळपास अति गंभीर प्रकरण जे निघालेत, ज्यामध्ये केवळ आता निलंबित आम्ही केलेला आहे, पण समितीचा रिपोर्टर गुन्हे दाखल करण्याचा आहे. आम्ही आता कायदे लॉ ज्युडिशियरला सांगितलं आहे की याच्यामध्ये सर्व तपासून बघा, पण एक गंभीर गुन्हा केलेला आहे. आणि त्या गंभीर गुन्ह्यामध्ये ज्यामध्ये अनेक शेतकऱ्याच्या प्रॉपर्टीज या बिल्डरच्या नावाने करणे, चुकीच्या पद्धतीने फेरफार करणे, त्यामुळे हे निलंबन झालं आहे. कोकणामध्ये 70B मध्ये अशीच परिस्थिती झाली आहे. 70B या कलमाचा दुरुपयोग केला गेला. काही ठिकाणी 85 या कलमाचा दुरुपयोग केला गेला. आणि त्यामुळं खरं तर हे निलंबन ही प्रायमरी आता कारवाई आहे. यानंतर सुद्धा एक या प्रकरणात मोठी कारवाई करावी लागेल, कारण प्रचंड गंभीर प्रकरण आहे, अति गंभीर प्रकरण आहे. अशा प्रकरण महाराष्ट्रात पुन्हा घडवू नये अशी इच्छा महसूल विभागाची आहे. तर या अधिवेशन आणि या काळामध्ये विरोधी पक्षातले सगळे मोठे बाळासाहेब थोरात, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील सगळ्या विरोधी पक्षातल्या नेत्यांनी महसूल विभागाच्या निर्णयाचं, तुमच्या निर्णय क्षमतेचं, झपाट्याचं कौतुक केलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वातलं सरकार, आमचं सरकार हे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता महत्वाचे निर्णय घेत आहे. आणि महसूल खात्यामध्ये सुद्धा आता आम्ही लोकाभिमुख, पारदर्शी आणि गतिमान शासन म्हणून काम करण्याचा प्रयत्न केला. आता आपण हा निर्णय करतोय की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या जन्मदिवसानिमित्त 22 जुलैला आणि 25-26 जुलैला 3 दिवस राज्यभर सेवा देण्याचा निर्णय आम्ही केला. त्याच दिवशी अजितदादाची जयंती आहे. आमचा विचार आहे की राज्यातले सर्व विधिमंडळ सदस्य, आमचे पंचायत ते पार्लमेंट सर्व लोकप्रतिनिधी बसून किमान 10 लाख परिवारांना आम्ही या ठिकाणी सेवा हमी कायद्याच्या माध्यमातून आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न करतोय. शेवटी विरोधी पक्षाचे आमदार असो की आमचे आमदार असो, त्यांच्या मतदारसंघामध्ये शेवटी महाराष्ट्र ही जनतेला न्याय मिळाला पाहिजे. कुठल्या पक्षाचा आमदार हे महत्वाचं नाही आहे. जेव्हा एकदा निवडणुकीमध्ये आमदार निवडून आले, सर्वच आमदारांनी आपापल्या मतदारसंघात काम केलं पाहिजे. त्यामुळं आम्ही विचार केलाय, माननीय मुख्यमंत्री आणि आम्ही सर्वांनी, की या महाराष्ट्राला जास्तीत जास्त सेवा द्यायची. आणि त्यामुळं विरोधी पक्षाच्या आमदारांना सुद्धा आम्ही या ठिकाणी उत्तम त्या ठिकाणी वागणूक देण्याचा प्रयत्न करतोय. हा आम्ही भेदभाव करत नाही की काँग्रेसचा, भाजपचा, राष्ट्रवादीचा, सर्वच विधानमंडळ सदस्यांच्या मतदारसंघात काम झाले पाहिजे, ही भूमिका आमची आहे. फक्त आमदारांना नाही तर जनतेच्या थेट म्हणजे शेवटच्या माणसापर्यंत, शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचणारे आहे, म्हणून कौतुक होत आहे. नाही, असं आहे की अनेक दिवसापासून महसुली संहितेचा वापर करून जनतेला सुलभ व्यवस्था उभ्या करू शकतात असा महसूल खाता आहे. जसं आता मी या आठवड्यामध्ये देवेंद्रजींनी मला सांगितलं, गडचिरोली जिल्ह्यामध्ये 40,000 बंगाली परिवार आहेत, 40,000. पण त्यांचे जे गावं आहेत, गावाच्या गावं हे सरकारी जमीन दाखवलेली आहे. जवळपास या ठिकाणी 50,000 एकर जमीन बंगाली समाजाची आणि आदिवासी समाजाची अशी आहे, ज्यामध्ये क्लास 2 लावण्यात आलेला. आता महसूल विभागाचा हा निर्णय करायचा आहे. क्लास 1 होतील, उद्या फ्री होल्ड होतील. जसं आता कोल्हापूरमध्ये, चंदगडमध्ये आम्ही 55 गाव फ्री होल्ड केले. काल सोलापूरमध्ये आम्ही B2 जे प्रॉपर्टी होत्या 9,000 परिवाराच्या त्या फ्री होल्ड केल्या. हे जे आहे महत्वाचे निर्णय,
जसं आता कोल्हापूरमध्ये पुन्हा इचलकरंजीमध्ये तिथले आमदार राहुल आवाडे यांनी या ठिकाणी तिथल्या एक धारणा प्रकाराचा प्रस्ताव आणलेला आहे. त्यामुळे हे जे महत्वाचे निर्णय महसूल खात्याचे आहे ते घेणं महत्वाचे आहे आणि म्हणून लोकाभिमुख आणि लोकाला पाहिजे ते निर्णय करणे गरजेचे आहे. त्यानुसार आम्ही निर्णय करतो आहे. मला वाटतं महसूल खातं अधिक लोकाभिमुख करण्याचा विचार आहे. जसं आता आम्ही विचार केला आहे 50 वर्षानंतर महसूल खात्याचा जो आकृतीबंध आहे 50 वर्षानंतर आज आम्ही करतोय. त्यालाच मंत्रिमंडळाने मान्यता दिली. नायब तहसीलदार ते ऍडिशनल कलेक्टर पर्यंत जे आमचे अधिकारी आहेत 50 वर्ष त्यांचा आर झाला नाही, आकृतीबंध झाला नाही. काल मंत्रिमंडळात आम्ही आणला आणि आता आर मंजूर केला. त्याकडे कर्मचाऱ्याची मदत आपण करतोय, कर्मचाऱ्याला न्याय म्हणून देतोय. असं नाही का आम्ही सस्पेंड करतोय नुसतं. 50 वर्ष कर्मचाऱ्याचे प्रश्न संपले नाही, प्रमोशन नाही, पोस्टिंग नाही, याचा सारा निर्णय आम्ही करतोय. चांगल्या उत्तम काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आमचं संरक्षण आहे. उत्तम काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही प्रचंड मजबूत करतोय, त्यांना चांगला पोस्टिंग देतोय, प्रमोशन करतोय. आणि आता आर झालाय म्हणजे महसुली कर्मचाऱ्याच्या अधिकाऱ्यांच्या जीवनातला सर्वात मोठा हा या ठिकाणी आर जो असतो त्यांचा आकृतीबंध असतो तो मंजूर होणे 50 वर्ष झाला नव्हता, झालेला आहे. त्यामुळे हे जे महत्वाचे निर्णय आहे त्यामुळे या निर्णयाचा फायदा जनतेला व्हावा ही भूमिका आमची आहे. त्यामुळे महसुली तुटीबद्दल त्यांनी ताशेर ओढले. कॅगचा अहवाल हा कॅगने द्यायचा असतो, पण जेवढं काही इन्व्हेस्टमेंट झाला आहे ते राज्यामध्ये, आज बघा या राज्यामध्ये परवा देवेंद्रजींनी सांगितल्याप्रमाणे या राज्याचा समृद्धी महामार्ग असो, शक्तीपीठ महामार्ग असो, या राज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असो, आपण नागपूर बघा, बदलतं नागपूर आहे, बदलती मुंबई आहे, 21व्या शतकातला विकसित महाराष्ट्र आहे. हे जे इन्व्हेस्टमेंट आहे हे इन्व्हेस्टमेंट म्हणजे पुढचं फ्युचर आहे. तुम्ही जर कर्जाचा डोंगर वाढला त्याची चिंता करत बसले, कर्जाच्या डोंगराची चिंता करत बसले तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होणार नाही. आणि एखादं कर्ज आज जरी 4%, 5%, 7% घेतलं असेल, याचं जे पुढच्या काळामध्ये जो GDP आमच्याकडे येणार आहे किंवा आमचं महाराष्ट्र पुढे जाणार आहे, कितीतरी पटीनं महाराष्ट्र पुढे जाणार आहे. त्यामुळं हे जे आज कर्ज आहे हे पुढच्या काळामध्ये मोठं या ठिकाणी इन्कमचं सोर्सेस आहे. अमरावती तूट जी होती ती महसुली उत्पन्न आणि खर्चाच्या तुटीबद्दल. तुटी जरी असेल ही तूट भरून काढायला काही वेळ लागत नाही, काही वेळ लागत नाही तूट भरून काढायला. देवेंद्रजींनी या राज्याचं ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी मॅनेजमेंट केलं आहे, ज्या पद्धतीने त्यांचा फोकस आहे, या डेव्हलपमेंटच्या आधारावर उद्या या महाराष्ट्राला जी मजबूती मिळेल त्यातले हे सारा तूट भरून निघतील. त्याला काही फार नाही. विदर्भातल्या बहुतेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं पीक जे आहे ते उगवलेलं नाही. या बोगस सोयाबीनची विक्री झाल्याचा संशय आहे. काय या सर्व सप्लायर जे लोक आहेत, ज्या शॉपमध्ये विकल्या गेलं, ज्या मुख्य त्यांचे एजन्सीज आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे निर्णय कृषी विभागाने घेतलेला आहे. परवाच माझं त्या ठिकाणी सूरज मांढरे त्यांचे कमिशनरशी बोलणं झालं. अमरावतीमध्ये बऱ्यापैकी 800, 900, 1000 शेतकऱ्याला फसवलं आहे असे अनेक ठिकाणी तक्रारी आल्या आहेत. या कुठल्याही कृषी केंद्रांना त्यांच्या सप्लायरला सरकार सोडणार नाही, त्यांच्यावर प्रचंड गंभीर गुन्हे दाखल करेल आणि या शेतकऱ्यांना पुन्हा बियाणं कसं देता येईल याकरता आम्ही काम करतोय. 50,000ची अट जी आहे ती फडणवीस साहेबांनी काढलेली आहे, तर सरसकट 2 लाखापर्यंत कर्ज माफ होणार. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचं संपूर्ण महाराष्ट्राने अभिनंदन केलं. स्वतः शरद पवार साहेबांनी अभिनंदन केलं. विधिमंडळाने काल त्यांचं अभिनंदन केलं की एक महत्वाचा निर्णय शेतकऱ्याकरता काल देवेंद्रजींनी घेतला आहे. 50,000ची अट कमी केल्यामुळे आता सरसकटचा मार्ग मोकळा झाला आहे. निश्चितपणे महाराष्ट्राकरता आनंदाची गोष्ट आहे. अमरावती भडनेर आहे ते उद्या लोकार्पण होणार आहे. उद्या मुलाचं मात्र त्यापूर्वी श्रेयवाद पाहायला मिळते. राणांनी जी निमंत्रण पत्रिका छापली त्यामध्ये आमदार आणि खासदाराचं नाव वगैरे. मला वाटतं की त्या निमंत्रण पत्रिका काही शासकीय नाहीये, ती पत्रिका वेगळी आहे छापलेली. तर त्यांना पटलं ते नाव टाकले, त्यांना पटलं ते नाव नाही टाकले. तर ती काही शासकीय पत्रिका नाही, त्यांनी ती खाजगी पत्रिका छापली आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी आपल्या महायुतीमध्ये येईल अशी चर्चा जी होते यावर तुम्हाला माहिती आहे का? शिंदे त्यामुळं जे काही होणार नाही त्यावर बोलून काही फायदा नाही. शिंदेचे जे विवादात्मक संघटना होते म्हात्रे त्यांचा मुलगा 1 वर्षापासून घरी कोरे सातबारे छापत असल्याचे तपासामध्ये पूर्ण आहे. ते पोलिसांनी जप्त देखील केले. नाही, त्यावर कारवाई होईल. आमच्या महसूल खात्याची छेडछाड केली असेल कोणी, ते कारवाई करू, त्याच्यात काही प्रश्न नाही.